परिषद गटाचे शिवसेना उमेदवार सौ लक्ष्मी गणेश भराटे यांच्या प्रचारार्थ पिंपळगाव लिंगी येथे गावभेट व कॉर्नर सभा। वाशी तालुक्यातील पारा जिल्हा परिषद गटाचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार सौ लक्ष्मी गणेश भराटे यांच्या प्रचाराची रणधुमाळी जोरदार चालू आहे। जिल्हा परिषद उमेदवार सौ लक्ष्मी गणेश भराटे व बावी पंचायत समितीचे उमेदवार श्री यशवंत शिंदे यांच्या प्रचारार्थ पिंपळगाव लिंगी या गावात गुरुवारी सकाळी 9 वाजता मारुती मंदिरात श्रीफळ फोडून शिवसेना नेते प्रशांत बाबा चेडे यांच्या नेतृत्वाखाली गावातून रॅली काढून मतदारांशी गाठी भेटी घेत कॉर्नर सभा पार पडली। या रॅलीला प्रशांत बाबा चेडे, मित्रमंडळाचे तालुका अध्यक्ष प्रसाद जोशी, माजी नगराध्यक्ष नितीन चेडे, बाळासाहेब सुकाळे, विठ्ठल कवडे, गणेश भराटे, समाधान उगडे आदी उपस्थित होते। या रॅलीला महिला व पुरुषांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली। या रॅलीने विरोधकाचे धाबे दणाणले आहेत। पारा जिल्हा परिषद गटातून लक्ष्मी गणेश भराटे हे मशाल चिन्हावर निवडणूक लढवत आहेत। त्यांचा प्रचार युवा सेना नेते प्रशांत बाबा चेडे यांची रॅली पिंपळगाव येथे चालू आहे। मतदाराला बाबा आपण आवाहन काय करणार आहात? उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पारा जिल्हा परिषद गटामधून आमच्या भगिनी लक्ष्मी गणेश भराटे व बावी पंचायत समिती गणातून यशवंतरावजी शिंदे हे दोन्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने उमेदवारी ते लढवत आहेत, निवडणूक लढवत आहेत। आणि खऱ्या अर्थाने हा जो गण आहे पारा जिल्हा परिषद गण हा गेली 20 वर्ष हा शिवसेनेच्या आणि आमच्या विचाराने हा गण आम्ही राखलेला आहे। सर्व पारा जिल्हा परिषद गटाच्या सर्व मतदार बंधू भगिनींचा जो विश्वास आहे आमच्यावरती, तो विश्वास आम्ही कायम ठेवलेला नाही। इथून पुढे सुद्धा या गणाचा, या जिल्हा परिषद गटाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा जे आमचे उमेदवार आहेत लक्ष्मी गणेश भराटे, त्यांचे जे पती आहेत गणेश भराटे यांनी जे सामाजिक उपक्रम आणि जे एक कडवा शिवसैनिक म्हणून आम्ही यशवंतरावजी शिंदे यांना उमेदवारी दिलेली आहे। एक चांगली अशी सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी, आपल्या सर्व बहुजन समाजासाठी असेल, मागासवर्गीय लोकांच्या साठी असेल, अल्पसंख्याक लोकांसाठी असेल, 12 बलुतेदारांसाठी असेल, या सर्व लोकांच्या मूलभूत सुविधा असतील, त्यांच्या घरकुलाचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, लाईटचा प्रश्न असेल, शेतकरी बांधवांच्या कर्जमुक्तीचा प्रश्न असेल, यासाठी आम्ही अहोरात्र झटणार आहोत। आणि या गटाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, हेच आपल्याला या प्रसंगी मी सांगतो। या गटामधून 2005 मध्ये मी पंचायत समितीचा सदस्य म्हणून निवडून आलो। त्याच्यानंतर सलग 3 टर्म या गटाचं प्रतिनिधित्व आमच्या विचाराच्या आणि आमच्या या गटामध्ये एक विचार धारा धरून आम्ही काम करत असताना, मग ते राजभाऊ एकळ असतील, त्याच्यानंतर उघडेताई असतील, त्याच्यानंतर रामजी खंडागळे असतील, आणि चौथ्यांदा आम्हाला विश्वास आहे, या इथल्या मतदारांच्या विश्वासावरती मी तुम्हाला सांगतो की या पारा जिल्हा परिषद गटाच्या आमच्या लक्ष्मी गणेश भराटे आणि ह्या पूर्ण गट जो आहे, पारा पंचायत समिती गटाचे जीवनरावजी भराटे असतील, आमचे यशवंतरावजी शिंदे असतील, हा पूर्णच्या पूर्ण गट हा उभाटाच्या आणि माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचा हा गट आहे। आणि त्यामुळं येणाऱ्या ह्या 7 तारखेला हे मशालीलाच मतदान जास्तीत जास्त होणार आहे आणि 9 तारखेला गुलाल हा मशालीचाच असणार आहे, हे मी तुम्हाला सांगतो। धन्यवाद बाबा। प्रशांत बाबा मित्रमंडळाचे तालुका अध्यक्ष प्रसाद जोशी आपल्याला मतदाराला आवाहन करत आहेत। नमस्कार, मी प्रसाद जोशी, माननीय प्रशांत बाबा चेडे मित्रमंडळाचा तालुका अध्यक्ष या नात्याने या पारा जिल्हा परिषद गटाचे उमेदवार लक्ष्मी गणेश भराटे या व बावी पंचायत समिती गणाचे उमेदवार यशवंतरावजी शिंदे या दोघांना भरघोस मतानं सर्व मतदार बंधू भगिनींनी निवडून द्यावं अशी विनंती सर्व मतदार बंधू भगिनींना मी करतो। कारण
हा मतदारसंघ हा माननीय प्रशांत बाबांच्या विचारावर चालत आलेला परंपरागत मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघाची सर्व विकास कामे आणि या जनतेचा जिव्हाळ्याचं नातं असल्यामुळं या मतदारसंघातूनच आमच्या नेते माननीय आदरणीय प्रशांत बाबांच्या राजकीय सुरुवात झालेली आहे. त्यामुळे हा घरगुती मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघातले सर्व मतदाराच्या विश्वासावरच आम्ही गेली 20 वर्ष या मतदारसंघाचं सेवा करण्याची संधी हा मतदार विश्वासाने माननीय आदरणीय प्रशांत बाबांना देत आहे. तशीच परंपरा अखंडित ठेवण्यासाठी सर्व मतदार बंधू भगिनींना मी पुनश्च एकदा विनंती करतो की या पारा जिल्हा परिषद गटाचे उमेदवार लक्ष्मीताई भराटे व बावी पंचायत समितीचे उमेदवार यशवंतरावजी शिंदे यांना भरघोस अशा मतानं त्यांनी विजयी करून द्यावं ही नम्र विनंती आणि ही परंपरा ही प्रशांत बाबावरचा विश्वास कायम त्यांनी दाखवावा या सर्व मतदारांना पुनश्च एकदा माझं आव्हान आहे आणि त्यांनी निवडून दिलेल्या उमेदवार हा आपल्या सेवेसाठी कटिबद्ध राहील असा विश्वास मी माननीय प्रशांत बाबा चेडे मित्रमंडळाचा अध्यक्ष या नात्याने आपल्या सर्वांना देतो आणि तुम्ही नक्कीच भरघोस मताने या सर्वांना विजयी करताल अशी अपेक्षा बाळगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.